मित्रांनो, आता आजचा हा व्हिडिओ मी बनवतो आहे स्पेसिफिकली आता इथून पुढे फक्त आपल्याकडे 8 ते 10 दिवस आहे। या दिवसांमध्ये अजूनही सुरुवात करून आपण कसं टॉप करू शकतो अशाच मुलांसाठी मी देतोय हा व्हिडिओ। स्पेसिफिकली 2 मुलांसाठी चालेल। एक मी काही दिवसांपूर्वी जवळजवळ महिन्याभरापासून तुम्हाला टॉप करण्यासाठी शिकवतोय कसं टॉपर व्हायचं। त्या मुलाला तर ह्या व्हिडिओने अजून पुश बनवून तो 100% टॉपर होणार आहे। पण मोस्टली जास्त चालणारे त्या सेकंड मुलाला जो आतापर्यंत सबमिशनमुळे टाइम गेला किंवा ह्या त्या गोष्टींमुळे सिरियस नव्हता, पण पेपर आता जवळ आले आणि त्याला वाटतंय की मी आता सुरुवात करतो, पण आता सुरुवात केली तरी मला टॉप करायचं, तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ स्पेसिफिकली डेडिकेटेडली असणार आहे। मित्रांनो बघा, आतापासून मी तुम्हाला हे क्लिअर करून देतो की आतापासून जो कामाला लागेल, जो मागच्या 15-20 दिवसापासून टॉप करण्यासाठी प्रयत्न करतो, ऑब्वियसली तो कॉलेज टॉप करणारच, तो ऑल सब्जेक्ट मध्ये ऑल टॉप करू शकतो। पण जो आतापासून करतोय याच्यासाठी ऑल सब्जेक्ट टॉप पॉसिबल नाहीये, पण ऍटलीस्ट 5 पैकी आपण धरूया की 2 ते 3 सब्जेक्ट साठी तुम्ही टॉप करू शकता आणि त्या 2 ते 3 सब्जेक्ट साठी टॉप करून बाकीच्या विषयांमध्ये बाकीच्या 2 ते 3 सब्जेक्ट मध्ये एक ऍव्हरेज चांगले मार्क घेऊन त्यालाही चांगली पासिंग करू शकता। तो या हिशोबानेच या स्ट्रॅटेजी आता वर्कआउट करणार आहे आणि त्याच मुलांसाठी ही स्ट्रॅटेजी आता चालणार आहे। सो मित्रांनो, स्ट्रॅटेजी आपली मी क्लिअर करून देतो। आता आपल्याकडे वेळ कमी आहे, बरोबर? सो कमी वेळ आहे, आपण उदाहरणार्थ घेऊया। समजा युनिट नंबर 3 आहे, कुठलाही सब्जेक्ट असो, हे सेम आहे। युनिट नंबर 3 आहे, युनिट नंबर 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 4 5 6। आता प्रत्येक युनिट मध्ये साधारणतः टॉपिक बघा 1 2 3 4 5 6 समजा 7 एवढे टॉपिक आहे प्रत्येक युनिट मध्ये, कमी जास्त थोडेफार असतात। सो आता प्रत्येक युनिट डिटेल मध्ये करण्यामध्ये वेळ घालण्यात अर्थ नाहीये। टॉप करायचंय पण डिटेल मध्ये करण्यात वेळ घालण्यात अर्थ नाही। मग यावेळी काय करा की आता प्रत्येक युनिट वरती काय करा, प्रत्येक सब्जेक्ट त्या सब्जेक्ट वरती मागच्या 4 ते 5 क्वेश्चन पेपर घ्या। 4 ते 5 मी सांगतो, समजा तुम्हाला मॅक्स टू मॅक्स 4 पेपर भेटले, बरोबर? 4 पेपर भेटले किंवा 5-5 पेपर पण अवेलेबल आहे किंवा 5 पेपर भेटले। सो आपल्याला माहिती आहे युनिट नंबर 3 म्हणजे पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्येच युनिट 3 चे क्वेश्चन येतात कुठल्याही सब्जेक्ट मध्ये, बरोबर? याच्यामध्ये 3 बीट येतात, याच्यामध्ये 3 बीट येतात। हा झाला एक पेपर। असे जर आपण किती पेपर धरले, आपले 4 पेपर धरा। सो एका पेपर मध्ये 6 क्वेश्चन आहे, 4 पेपर मध्ये किती क्वेश्चन तयार झाले तुमचे? 24। एका युनिटवर 24 क्वेश्चन आले। 24 क्वेश्चन मध्ये कळेल की तुम्हाला काही क्वेश्चन रिपीटेड आहेत, समजा 5-6 क्वेश्चन रिपीटेड, आपण ते वजा करून टाकले, सो राहिले 18 क्वेश्चन। सो या युनिट वरती तुम्हाला किती क्वेश्चन भेटले? 18। आता या युनिट मध्ये टॉपिक किती बघा, टॉपिक 1, टॉपिक 2, उदाहरणार्थ टॉपिक 3, टॉपिक 4, स्ट्रॅटेजी समजून घ्या, टॉपिक 5, टॉपिक 6, टॉपिक 7। साधारणतः प्रत्येक युनिट मध्ये 7 ते 8 टॉपिक्स असतातच। पण आता या 18 क्वेश्चन मुळे काय झालं, हे 18 क्वेश्चन वरून तुम्हाला कळलं की 18 क्वेश्चन फक्त याच युनिट्स याच टॉपिक्स वरती आलेले आहेत। समजा याच 4 टॉपिक वर आलेले, या 3 वर आपल्याला याच्यात क्वेश्चनच नाही विचारले, बरोबर? हे इथे क्लिअर होतं। मग आता याच ठिकाणी काय करायचं आपल्याला समजून घ्या। हे 4 टॉपिक आधी तुम्ही स्टडी वाईज, आपण जनरली अभ्यास कसं करतो, पहिल्यांदा स्टडी करतो आणि नंतर पेपर सोडवतो। आता उलट करतो, रिव्हिजन इंजिनिअरिंग, आधी अभ्यास आणि मग आधी पेपर आणि मग अभ्यास। सो इथे काय झालं, अभ्यास करताना तुम्हाला ईच अँड एव्हरी पॉइंट करावा लागला असता, मग वेळ जास्त गेला असता। पण या प्रश्नपत्रिकेमुळे काय झालं, जेवढं पेपरला येतं तेवढाच अभ्यास झाला। प्रत्येक याच्यातले बाकीचे छोटे छोटे सब टाइप्स आहे ते सगळे इलिमिनेट झाले, आता ते घ्यायचेच नाहीये। आता हे 4 टाइप कव्हर झाले आणि उरलेले जे 3 टाइप आहे याच्यामध्ये फक्त सिलेक्टिव्ह याच्यामधलं पण करायचं। ओके, सो कळालं तुम्हाला? एवढं सगळं डिटेल मध्ये करण्यापेक्षा हे क्वेश्चन पेपरमुळे हे तुमचं कमी वेळेत तयार झालं, अनवॉन्टेड गोष्टी याच्यातल्या स्किप झाल्या, आपण पेपरच्या पॅटर्नमुळे गेलोमुळे। आणि उलटा जनरली पॅटर्न काय असतो, स्टडी आणि मग पेपर, तेव्हा आपल्याला स्टडी सगळा करायचा असतो, पेपर मग करतो आपण, सगळ्यामधून थोडंफार पेपरला करतो। आता उलट करतोय, आता पेपर करतोय आणि स्टडी थोडा करतोय। सो इथलं तुमचं कव्हर झालं, इथले अनवॉन्टेड कमी झाल्यामुळे तुमचा टाइम सेव्ह झाला आणि यांच्यामधलं पण तुम्हाला इम्पॉर्टंटच करायचंय सरांची डिस्कस करून। ओके, सो इथलाही टाइम सेव्ह झाला, म्हणजे 18 क्वेश्चन आणि याच्यातले पुन्हा समजा 5-6 क्वेश्चन ऍड झाले, सो 22-23 क्वेश्चन तुम्हाला भेटले। सो एका युनिटवर 23 क्वेश्चन जर भेटताय, न्यूमरिकल असो थेरी असो, 23 क्वेश्चन मित्रांनो केलं तर शुअर शॉट गॅरंटी येते की 23 पैकी तुम्हाला पेपरला किती क्वेश्चन लिहायचे? फक्त 3। हे ऑरला ऑर आहे ना, ऑरला ऑर आहे। सो 3 क्वेश्चन तर तुम्हाला येणार नाही का सोबत, 3 क्वेश्चन आरामात येतात आणि आरामात तुमचे अजूनही आउट ऑफ मार्क तिथे सिक्युअर होऊ शकता या पॅटर्नने गेलं तर। कळते?
फक्त वेळ कमी असल्यामुळे या पॅटर्नला तुम्हाला सगळ्या विषयांना एवढं डिटेलमध्ये जाता नाही येणार. त्यामुळे मी सांगितलं की 5 पैकी तुमचे ऍटलीस्ट 2 विषयामध्ये तुम्ही टॉप करू शकता आणि 3 विषयामध्ये जिथे तुम्ही पास होऊ शकत होते तिथे तुम्ही ऍटलीस्ट 50-55 पर्यंत आरामात जाऊन चांगले मार्क घेऊ शकता. ओके. आणि जो टॉपर आहे, जो पहिल्यापासून अभ्यास करतो, ऑब्व्हियसली तो प्रत्येक विषयामध्ये 5च्या 5 60-65 मार्क आता घेणारच आहे, ज्या स्ट्रॅटेजी मी इतकं सांगतोय. सो या स्ट्रॅटेजीने वर्कआउट करा. हे युनिट कव्हर झालं. इथेही तुम्हाला सेम 20-25 क्वेश्चन भेटतील. इथे समजा 25 क्वेश्चन आले, इथे तुम्हाला समजा 18 क्वेश्चन आले. झालं, एवढंच तुम्हाला परफेक्ट करायचंय. झाले ना तुमचं, आरामात तुमचे टॉपर अजूनही तुम्ही होऊ शकता. क्लिअर आहे मित्रांनो. सो ही जी स्ट्रॅटेजी मी दिली तुम्हाला, हिच्यावर काम करा आणि कामाला लागा. अजून सुद्धा तुम्ही टॉप करू शकता मित्रांनो. डाऊट असले कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि स्ट्रॅटेजी आवडली असेल, वर्कआउट लगेच सुरुवात करा आणि त्यातल्या त्यात आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला अजूनही या स्ट्रॅटेजी सोबत आपला प्रश्न भेटले, सगळं झालं, पण प्रश्नांचा डिटेलमध्ये अभ्यास करायला, समजून घ्यायला वेळ जाईल, त्यामुळे तुम्ही नक्की, मी सांगेल, पर्पल हॅट ऍप्लिकेशनची मदत घ्या. पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरती हे जे क्वेश्चन्स आहेत तुमचे, या सगळ्या क्वेश्चन्सचे तुम्हाला आन्सर इकडेच भेटून जातील. विथ सोल्युशन, व्हिडिओ लेक्चरच्या फॉर्मॅटमध्ये, नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर भेटतील. सो ते आन्सर पर्पल हॅट ऍप वरून करा, जेणेकरून कमी टाइम लागेल आणि कमी वेळेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क करून तुमचे विषय स्कोरिंग करू शकता. सो जे विषय अवघड जातात, नक्की पर्पल हॅट ऍप डाउनलोड करा. पर्पल हॅट ऍप्लिकेशनचे डेमो लेक्चर बघा, आवडले सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमची एंड सेम गॅरंटेड स्कोरिंग करा. सो अजूनही वेळ गेली नाही. शेवट पुन्हा एकदा सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही सुरुवात केली, आपण टॉप करू शकतो. सो लेट्स स्टार्ट नाउ.